नमस्कार. आज 12 जुलै 2023 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, ईडी संचालकांची मुदतवाढ बेकायदा. 31 जुलै रोजी पदमुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. ईडीचे जे प्रमुख आहेत सध्याला संजय मिश्रा यांना त्यांच्या पदामध्ये 2 वर्षाच्या कालावधीची ॲड करण्यात आली होती, म्हणजे प्रत्येकी एक वर्षानंतर. ओके, मग त्याला सुप्रीम कोर्टामध्ये महुआ मोहित्रा MP आहेत त्यांनी चॅलेंज केलेलं होतं. मग त्यावरती सुप्रीम कोर्टाने अगदी नकार देत हे इल्लिगल आहे व असं तुम्ही केंद्र सरकार करू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. अनुच्छेद 370 म्हणजे आर्टिकल 370 ऑगस्ट 2019 ते हटवण्यात आलेला होता. मग त्याची सुनावणी पहा. आता अगदीच 4 वर्षानंतर 2 ऑगस्टपासून याची दररोज सुनावणी होणार आहे. ओके, 2 ऑगस्टपासून याची दररोज सुनावणी होईल असं DY चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे व DY चंद्रचूड यांच्या बेंचखालीच हे काय असेल निर्णय वगैरे घेण्यात येणार आहे. तर पुढे चला, पेरण्या फक्त 47% झालेल्या आहेत. तृणधान्य कडधान्य लागवडीला फटका बसण्याची शक्यता दाट आहे. कारण पहा, यावर्षी 2023 काय केलं आपण, तर कडधान्य वर्ष म्हणून साजरी केलं. ठीक आहे, मग आता अगदीच कडधान्य यावर्षी लावण्यात पण आली किंवा तृणधान्य पेरण्यात पण आली, परंतु आता याचा इम्पॅक्ट कसा होईल पहा. पाऊसच पडलं नाही. पाऊस न पडल्यामुळे काय होतं, तृणधान्य परत अगदीच दुष्काळजन्य स्थितीमध्ये जाईल. मग त्यावेळेस अगदी शेतकरी अगदी नको ते पीक, म्हणजे ते नकोच पीक असं म्हणून त्यांनी अगदी त्यावरती नाराज वगैरे होईल. मग हा इथं नेमका मुख्य प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सरकारने आता अगदीच मदत करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना. अन्यथा पहा, कडधान्य किंवा जे तृणधान्य आहे त्याचे पण किमती जे वाढलेल्या होत्या, आणखी ते वाढण्याचे जास्त चान्सेस आपल्याला इथं दिसून येतील. ओके, त्यानंतर पुढे चला, इथे पाहता ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांचं तथ्य. काल इंडियन एक्सप्रेस जर तुम्ही वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला पहिलीच हेडलाईन होती, जे की आपण इंडियन एक्सप्रेसला म्हणतो की करेज जर्नलिझम आहे. अगदी त्यांनी बरोबर ते काम वगैरे केलेलं आहे. मग आता याचं मी रेफरन्स काय दिलेलं आहे कशामुळे, तर पहा, इथे जे म्हटलं की ईडी कमिटेड ब्युरोक्रेसी, इथे फक्त BJP विरोधात वगैरे त्यांनी जात आहेत. म्हणजे BJPच्या विरोधात जे पार्टीज आहेत त्यांच्या विरोधात कार्य करत आहे ही कमिटेड ब्युरोक्रेसी. परंतु हेच जर BJPच्या व्यक्तीच्या बरोबर करत आहे का? बिलकुल करत नाही. आता पहा, 15 तिथं साक्षीदार पण देण्यात आलेले आहेत. ओके, तरी देखील त्या एखाद्या व्यक्तीवर ॲक्शन झाले नाही. व कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक स्टेटमेंट होता की दिल्ली पोलीस काय म्हणत आहे की ब्रिजभूषण सिंह यांनी काय म्हटलेलं आहे की माझ्यावरती आरोप सर्व खोटे आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही अटक केली नाही. म्हणजे फक्त पहा, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरून त्यांनी त्याला खरं समजले, म्हणजे याच्यापेक्षा थोतांड तर मला ते दिसून आलं नाही. कारण तसं तर होऊ शकत नाही. ओके, आता मी एखादं स्टेटमेंट बोललो व माझ्या विरोधात जर एखादी कायदा म्हणजे गुन्हा झालेला असेल व मी म्हटलं की ते तसं बोललंच नाही, तर माझे सर्व गुन्हे नष्ट होतील का? बिलकुल नाही. फ्री अँड फेअर ट्रायल होणं अगदी गरजेचं आहे व तो आपला अधिकार आहे. तरी देखील अद्याप त्यांना अटक झाली नाही. हाच एक मोठा इथं इश्यू निर्माण होतो. त्यानंतर पॉक्सो कायद्याचं वगैरे ते तर काय झालं आपल्याला ते सर्वांना माहिती आहे. मग आता हे सर्व गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तुम्हाला किमान कुठेतरी म्हणजे तुमचं पण एखादी मन जे आहे ते अगदीच तुम्ही पण त्यावर स्टँड घेणं अगदी गरजेचं आहे. ओके, कारण तुम्ही पण आता पहा, अगदी UPSC ॲस्पिरंट आहात व UPSC ॲस्पिरंटच्या मागे जर गेलात तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा भारताचे नागरिक आहात व कुठं चूक आहे व कुठं बरोबर आहे हे तुम्हाला कळणं अगदी गरजेचं आहे. तुम्ही अंधभक्त व्हायचं नाही आहे. कशामुळं? अगदीच जे संविधान निर्माते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच्यापूर्वीच सांगितलेलं आहे, जर तुम्ही अंधभक्त झालात तर तुमची जी डेमोक्रेसी आहे ती टिकणार नाही. व अंधभक्त होऊन जर तुम्हाला पुढे रिअलाईज झालं तरी पण डेमोक्रेसी टिकणार नाही, कारण डिक्टेटरशिपकडे तुम्ही वाटचाल कराल. हा एक मुख्य प्रॉब्लेम आपल्याला तिथं दिसतं. त्यामुळे आपण जर पॉलिटिकल सायन्सचे अभ्यास करते आहोत किंवा त्यानंतर ऑब्झर्वर जरी असेल तर आपल्याला हे करणं गरजेचं नाही किंवा ते आपल्या तत्वामध्ये शोभत नाही. त्यासाठी आपण ही न्यूज पाहतो. ओके, त्यानंतर पुढे चला, समृद्धीवर सुविधांबाबत MSRDC उदासीन. आता अगदीच खाजगी कंपनीचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला होता, नंतर रद्द केला, परत आता नव्याने निविदा मागवत आहेत. तोपर्यंत किती इथं ॲक्सिडेंट होतील हा एक मुख्य प्रॉब्लेम तिथं दिसून येईल. ओके, त्यासाठी पहा, इथं विश्रामस्थळे बांधणं किंवा अन्य सुविधा वगैरे इथं देणं अगदी गरजेचं होतं. आता पहा, दुसऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तुम्ही एखाद्या वेळेस प्रवास केला असाल तर तिथं तुम्हाला सर्व सुविधा वगैरे नक्कीच दिसतात, परंतु इथं तशा पद्धतीने एकही बोर्ड नाही किंवा एकही काहीच आपल्याला तिथं दिसत नाही. म्हणजे राष्ट्रीय समृद्धी महामार्ग जो आहे तो कदाचित बनण्याच्या स्थितीमध्ये आहे. अद्याप त्याचं पूर्ण काम पूर्ण झालं नाही हे आपण इथं सांगू शकतो. परंतु कदाचित सरकारने घाई केली. सरकारने कशामुळे घाई केली, आता याची जर तुम्ही त्यावेळेस जर ऑब्झर्वेशन जर तुमचं चांगलं असेल तर नक्की त्याला मी थोडंसं एकदा दुजारा देण्याचा प्रयत्न करेन. पहा, वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प काय झालेलं होतं, गुजरातला गेलं होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये. कशामुळे गेलेलं होतं? नोव्हेंबर महिन्यामध्ये गुजरातचे इलेक्शन होते, बरोबर. मग पहा, अगदीच
ते प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यावरती अगदी विरोधक काय होते की त्यावरती टीका भरपूर चालू होती महाराष्ट्रामध्ये. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आता विरोधक जे आहेत त्यांना शांत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेच डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात आले व त्यांनी समृद्धी महामार्गाचा फक्त 600 किलोमीटरचा टप्पा त्यांनी उद्घाटन वगैरे करून दिलं त्याला. व त्याच दिवशी लगे म्हणजे तिथं काय झालं, अपघात झाला. हा तिथं नेमका इश्यू झाला. म्हणजे असं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला समजून येतील हे लिंकेजेस आहेत. आता हे पॉलिटिकलमध्ये पण वापरू शकता तुम्ही किंवा आपल्या सिलेबसमध्ये पण वापरा. आता सिलेबसमध्ये कसं तर अगदीच हे जे रिलेशन होते हे तुम्ही इतिहासामध्ये वापरू शकता. म्हणजे हिस्ट्रीमध्ये आता एखादी इव्हेंट घेऊ शकता व इव्हेंटला कशा पद्धतीने त्याची घटना वगैरे घडली हे तुम्हाला समजून येईल असं मला वाटतं. ते म्हणजे आता परत ती इव्हेंट वगैरे समजून सांगण्याची गरज नाही तुम्हाला. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. त्यानंतर पहा, राज्यातील शाळांमध्ये परसबागा फुलणार. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये आता काय जे कडधान्याची लागवड वगैरे केली जाणार आहे. म्हणजे मोड आलेली कडधान्य किंवा पालेभाज्या ज्या असतात त्यांची लागवड केली जाणार आहे. म्हणजे पहा, याच्यापूर्वी पण ही जी स्थापना आहे ही कर्नाटकमध्ये ऑलरेडी सक्सेसफुलरित्या यशस्वीरित्या झालेली आहे. प्रधानमंत्री पोषण वाटिका योजना म्हणून तिकडे ती उदयास आली. मग अगदी तिथे पण ही तेच आहे, प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान. ओके, मग यामार्फत काय केलं गेलं पहा, तर जे शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा बेसिकली त्या शाळेचा एखादी जो भाग असतो ग्राउंडचा जो एक छोटासा भाग असतो त्या भागामध्ये आपण काय फळे पालेभाज्या वगैरे लावायचं. फळे नाही परंतु पालेभाज्या तरी लावायचं. याचा फायदा काय होईल पहा, आता आपण पालक वगैरे लावली किंवा अन्य एखादी सब्जी वगैरे जर लावली आपण तिथं तर त्या पालेभाजीपासून आपल्याला अगदीच विटॅमिन तर भेटणारच आहेत. ओके, व हे विटॅमिन आपण काय करतो पहा, डेली मध्यान्ह भोजन योजना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, बरोबर. मग पहा, त्या मध्यान्ह भोजन योजनेच्या वेळी म्हणजे खिचडी वगैरे जर आपण देत असो, मग त्या खिचडीमध्ये आपण ते पालेभाज्याचं जर इन्व्हॉल्व जर केलं तर आपण काय देतो, त्यांना डायरेक्टली विटॅमिन देतो. व या विटॅमिनमुळे काय होते तर जे विद्यार्थी आहेत किंवा जे कुपोषित विद्यार्थी वगैरे राहण्याचं जे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये ते कमी होण्यास इथं अगदी मदत होईल. त्यानंतर पहा, ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांत तथ्य, पोलिसांचा आरोपपत्रात दावा. परंतु हे आरोपपत्र पुढे आलं नव्हतं, पण इंडियन एक्सप्रेस यांनी हे आरोपपत्र पुढे आणलेलं आहे. आता पहा, इथं दिलेले आहेत की कलम काय काय आहेत हे सर्व इथं दिलेले आहेत आणि कशा पद्धतीने ब्रिजभूषण सिंह यांनी महिलांचा अत्याचार वगैरे केलेला आहे इथं सर्व दिलेलं आहे. त्यामुळे हे तुम्ही न्यूज वाचून घ्या. आय थिंक हेच बेटर असेल, कारण मी वाचणं व माझी भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा तुम्ही हे न्यूज वाचल्यानंतर तुम्हाला ते समजून येईल चांगल्या पद्धतीने. ओके, त्यानंतर 370 रद्द करण्याविरोधात याचिकांवरील 2 ऑगस्टपासून दैनंदिन सुनावणी होणार आहे. मग पाहूयात आता. पहा, 2019 पासून आपल्याकडे 2019मध्ये आपलं काय 370 आर्टिकल हटवण्यात आलं. मग तेव्हापासून आज किती आहे, 2023 आहे. अद्याप तिथे निवडणुका झालेल्या नाही आहेत जम्मू काश्मीरमध्ये. अगदी तिथे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर तिथं पण डिक्टेटरशिप आपल्याला सांगता येते. परंतु हे एक जर आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणत आहोत ना, तर हे कुठंतरी चुकतं आपलं. ओके, तिथं इलेक्शन व्हायला हवे होते, कारण आपण त्यांना जरी म्हणजे 2019मध्ये 370 आर्टिकल हटवलं ना, ठीक आहे, आपण त्याला मान्य केलं, त्यांचं दर्जा आपण दिले त्यांना. परंतु आपलं कर्तव्य एक होतं की तिथं आपण इलेक्शन लवकर लावायला हवे होते, कारण आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो स्वतःला. परंतु हे झालं नाही. मग आता पाहूयात सुप्रीम कोर्ट याबद्दल काय काय म्हणजे प्रश्नचिन्ह घेतं किंवा काय काय जजमेंटमध्ये त्यांनी उत्तरं देतील ते आपल्यासाठी अगदी गरजेचं असेल. ओके, त्यानंतर पुढे चला. पहा, समान नागरी संहितेबाबत 46 लाख सूचना सेंट्रल गव्हर्नमेंटला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, प्रार्थनास्थळ कायदा केंद्राला बाजू मांडण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. प्रार्थनास्थळ कायदा पहा 1991मध्ये मांडण्यात आलेला होता. त्यानुसार सांगण्यात आलं की जी आर्किओलॉजिकल साईट्स वगैरे आहेत किंवा जिथं जिथं मंदिर आहेत तशा पद्धतीने तिथं तुम्ही पूजा करू शकत नाही, तसं त्यांनी म्हटलंय. म्हणजे ESIच्या अंतर्गत जिथं मंदिर आलेलं आहे, ओके, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत जर कुठं मंदिर आलं तर त्या मंदिरात तुम्हाला पूजा करू दिलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग याच्या विरोधात सुब्रमण्यम स्वामी यांनी काय केली, याचिका केली. त्यांचं म्हणणं आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्या मंदिरामध्ये पूजा होत होती त्या मंदिराची आम्हाला परत एकदा पूजा करण्याची संधी दिली जावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याबद्दल मत मागवलेलं आहे, पण ESI पण यामध्ये अगदीच इन्व्हॉल्व आहे. मग पाहूयात आता ESI कशा पद्धतीने इथं इन्व्हॉल्वमेंट वगैरे घेईल. आता अगदीच हा इश्यू जो आहे तो मागच्या वर्षीपासून चालत आलेला आहे. ओके, म्हणजे खजुराहो मंदिराची पण डागडुजी करण्यामध्ये पण याचा थोडासा हात होता, ते आपण इथं पाहूयात. ओके, त्यानंतर पुढे चला, पुतना मावशीचे पसंदमांदा प्रेम. आता हे पसंदमांदा काय आहे तर मुस्लिम
जे अल्पसंख्याक आहेत किंवा ज्यांचा विकास झाला नाही त्यांच्या संदर्भात हा पसमांदा हा शब्द वापरला जातो. परंतु या संदर्भात आपल्यासाठी गरजेचं आहे का? बिलकुल हे लेख गरजेचं नाही आहे. हे बीजेपी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यांचं राजकारण कशा पद्धतीने मुस्लिमांना मोबिलायझेशनमध्ये वगैरे आणलं हे सर्व दिलेलं आहे, पण हे आपल्यासाठी गरजेचं नाही, त्यामुळे मी स्किप करतो याला. त्यानंतर इथे दुसरं काही नव्हतं. त्यानंतर पहा पर्यावरण मॅनेजमेंट. आता अगदीच सर्वांना माहिती आहे बारमाही सर्व ऋतुकालीन महामार्ग असे ज्यांचे वर्णन केले गेले होते, असे काही राष्ट्रीय महामार्ग हिमाचल प्रदेश उत्तराखंड मध्ये पावसाने निस्तनाबूत होतात. याचा अर्थ काय आहे? ओके पहा, आता सर्वांना माहिती आहे मागच्या वर्षी म्हणजे 2021 त्यानंतर 2022 मध्ये उत्तर प्रदेश त्यानंतर अगदीच हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका लागल्या व निवडणुकींच्या ऐनवेळी सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केले तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जे नॅशनल हायवेज आहेत त्यांचं उद्घाटन वगैरे केलं व म्हटले की हे अगदी चिरकाल वगैरे टिकतील असं त्यांनी म्हणजे डंका बजावून वगैरे सांगितलेला होता. परंतु पहिल्याच पावसामध्ये वगैरे तिथं काय झालेलं आहे ते महामार्ग आता सध्याला वाहून जाण्याच्या कंडिशनमध्ये आहेत. आता अगदीच 3 महामार्ग इथं वाहून गेलेले, त्यांची नावं पण इथं दिलेली आहेत. ओके, आता ते नावं वगैरे मी सांगत नाही किंवा आपला ह्या न्यूजपासून घ्यायचं काय रेफरन्स तर फक्त पर्यावरण मॅनेजमेंट कशा पद्धतीने होत आहे. व कालचा जो लेख आलेला होता पहा, कालचा फॉरेस्ट ॲक्टला त्यांनी काय करत होते, अमेंड करत होते, त्या संदर्भातच्या लेखमध्ये हे तुम्ही रेफरन्स देऊ शकता. त्यानिमित्ताने मी हा लेख घेतलेला आहे. थोडंसं लिंकेजेस करून चला. पहा आता 2-3 महामार्ग इथं काल वाहून गेलेले आहेत हिमाचल प्रदेशमधली आहेत ते. त्यानंतर एक टनेल आहे, त्या टनेल समोर देखील काय झालेलं आहे तर अगदीच वरून पूर्ण जे मलबा आहे ते कोसळून वगैरे खाली आलेला व टनेलचं पूर्ण ब्लॉकेज तिथं झालेलं आहे. ही अशी स्थिती सध्याला आहे. मग पहा, हे टनेल बांधत असताना किंवा हे जे राष्ट्रीय महामार्ग बांधत असताना पर्यावरण मिनिस्ट्रीकडून त्यांनी क्लिअरन्स घेतलेलं होतं का? तर अगदीच त्यांनी म्हटले की आम्ही क्लिअरन्स घेतलेलं होतं व ह्या क्लिअरन्समुळे आपण अगदीच लवकरात लवकर तो महामार्ग बांधला व महामार्ग बांधल्यानंतर अगदीच निवडणुकीच्या पुढे येऊन यांनी काय केलं, त्या महामार्गाचं उद्घाटन केलं व आम्ही अशा पद्धतीने महामार्ग बांधलेला आहे की येणाऱ्या सालोसाल चालेल असं त्यांनी पण म्हणजे उद्घाटनावेळी वगैरे बोलून दाखवलेलं होतं. परंतु पहिल्याच पावसामध्ये जर याची स्थिती अशी होत असेल तर आपला एकच रेफरन्स इथं येतो की पर्यावरणाला काय केलं यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. आता इथं पहा, इथं दिलेलं आहे की श्रद्धाळूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी धर्मस्थळात जोडणारे द्रुतगती महामार्ग, धरणे, जलविद्युत प्रकल्प, बेछूट पर्यटकांसाठी हॉटेल उभारणी आणि सर्वांसाठी निर्लज्ज जंगलतोड होणार असेल आणि तरीही या प्रकल्पांना पर्यावरण मंजुऱ्या मिळणार असतील तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आदी ठिकाणीच काय पण सर्वत्र हे असे नैसर्गिक आपत्तीचे हाहाकार होणारच आहे व पर्यावरण हे आदराने रक्षण करावे असे उद्दिष्ट आहे. त्याऐवजी पर्यावरणाची परवानी मॅनेज करणे हेच लक्ष असतील तर दुसऱ्याचे काय होणार, हा एक मुख्य प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणजे काय सध्याला पर्यावरण मॅनेज केलं जात आहे. आता अगदीच याचं पर्यावरण मॅनेजमेंटचं जर पुढचा भाग जर म्हटला तुम्ही तर काय होत आहे तर सध्याला पहा, फॉरेस्ट ॲक्टमध्ये अमेंडमेंट केली जात आहे व फॉरेस्ट ॲक्टमध्ये जर अमेंडमेंट झाली तर तिथं बेसिकली जे पेसा ॲक्ट तुम्ही जे सध्याला पाहता तो पेसा ॲक्टची जी व्हॅल्यू आहे ती कमी केली जाईल. म्हणजे पहा, पूर्वी पेसा कायद्याला परमिशन होती किंवा जे स्थानिक आदिवासी आहेत त्यांना जंगल तोडायचं किंवा जंगल तोडीबाबतचे जे अधिकार होते त्याबाबतची परमिशन घेणं बंधनकारक होतं सरकारला. पण आता ते तसं राहिलं का? बिलकुल नाही. फक्त 40 दिवसाचं त्यांनी क्लिअरन्स वगैरे केलेलं आहे. यामुळे पहा, अगदी एखादी जर इंडस्ट्री जर पर्यावरण म्हणजे जंगलामध्ये जर बसत असेल किंवा जंगल तोड जर करायची असेल तर त्याला डायरेक्टली परमिशन दिली जाईल व ती जर परमिशन दिली गेली तर काय होतं पहा, हे जे 40 दिवसाचं आहे तिथं तर डायरेक्टली इव्हेंट मॅनेजमेंट सारखं पर्यावरण मॅनेजमेंटच होईल. परंतु याचे इम्पॅक्ट कसे होतील तर अगदीच नैसर्गिक आपत्तीमध्ये हे दिसून येतील. आता पहा, हे जे महामार्ग बांधले, आता मी एवढं का बोलतोय किंवा लेखमध्ये एवढं लेखकांनी कशामुळे एवढं त्यांनी केंद्र सरकारवरती वगैरे टीका केली आहे तर त्याचं नेमकं कारण हे पहा, तुम्ही अगदी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण शिकता की आपल्याला पर्यावरण जर वाचायचं असेल तर तुम्हाला झाडे जास्त लावावी लागतील, बरोबर आहे. मग पहा, हे जे 3 नॅशनल हायवे बांधत होते तेव्हा यांनी तीच चुका केली होती की पहा, एखादी उपक्रम जर करायचा असेल किंवा एखादा प्रोजेक्ट जर राबवायचा असेल तर तिथली काय जंगलतोड तर करावी लागेल. मग जंगलतोड केल्यामुळे काय होतं पहा, तेथील जी मुळा असतात ती मातीला घट्ट पकडून जे ठेवलेल्या होत्या त्या मुळा काय करतील, माती सोडून टाकतील, बरोबर. ती मातीत सोडून टाकल्यामुळे काय होतं पहा, ते अगदीच माती काय म्हणतो आपण तशाच राहिलेल्या स्थितीतच वगैरे बसते व जेव्हा पाऊस पडतं. ओके, आता हे पहा, हे अशा पद्धतीने हे म्हणजे डोंगर आहे असं आपण कन्सिडर करू व इथून काय गेलेला आहे, रस्ता गेलेला आहे. ओके, मग पहा, हे रस्ता बनवण्यासाठी मी इथील जे पूर्ण वने वगैरे होती, हे वने आहेत, हे जंगल आहेत असं कन्सिडर करा. हे जंगल वगैरे मी पूर्ण इथं काढून टाकलं, बरोबर, कारण इथं मला महामार्ग करायचा होता. मग जंगल
जंगलतोड केली आपण, मग हे मुळा जे घट्ट माती बसून ठेवलेली होती ते मुळा काय करतील, माती सोडतील. मग पहा वरून पाऊस पडलं, मग पाऊस पडल्यानंतर ही जी इथली मुळाची जी माती घट्ट ठेवलेली होती ती आता माती सुटसुटीत झाली होती, त्यामुळे काय होईल, सगळं हे इथं काय पाणी खाली येईल किंवा इथून ढलान वगैरे जे आहे हे सर्व कोसळेल. असंच झालेलं आहे सध्याच्या स्थितीमध्ये. यांनी जंगलतोड केली, याचे परिणाम अशा पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे या आजच्या लेखचं जे लेख आहे तो कालच्या दृष्टीने अगदी पाहायला हवं तुम्हाला. म्हणजे पर्यावरण क्लिअरन्स का गरजेचं आहे व त्यामध्ये कालावधी लागणं अगदी का गरजेचं आहे, कारण प्रत्येक गोष्टीची तिथं स्टडी होणं गरजेचं आहे. मोस्ट IMP आहे ते, अन्यथा डिझास्टर मॅनेजमेंट आपण त्याला रोखू शकणार नाही. आता अगदीच त्याचं उदाहरण 3 महामार्ग आपले कोसळून गेले किंवा त्यांच्या खालची पूर्ण जमीन नाहीशी झाली. ओके, त्यामुळे आता पर्यावरणात जी वाहतूक आहे त्या ज्या 3 महामार्गावरची जी वाहतूक आहे त्यात त्यांनी बंद केली. कशामुळे बंद केली, मग मग त्यांनी अगदी हे सगळीकडे वाहतूक वगैरे राहील असं त्यांनी म्हटलेलं होतं ना पूर्वी. मग आता त्यांना बंद करावी का लागली, तर त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटला पूर्णतः स्टडी केलं नव्हतं. मग त्यासाठी इथं लेखक बजावत आहेत की तुम्ही पर्यावरणाला मॅनेजमेंट करू शकत नाही. आता इथं त्यांनी म्हटलेलं आहे की इव्हेंट मॅनेजमेंट सध्याला कशा पद्धतीने होत आहे. आता अगदीच लास्ट मंथमध्ये बिपरजॉय जेव्हा म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळ आलेलं होतं तेव्हा एक न्यूज अँकरनी वगैरे तशा पद्धतीने त्याने दाखवलं की मी इथे इथे वगैरे आहे. मग अगदी तशा पद्धतीने यांनी काय सध्याला नैसर्गिक इव्हेंट मॅनेजमेंट सध्याला होत आहे. म्हणजे नैसर्गिक आपत्तीचे एक खेळखंडोबा यांनी मांडलेला आहे असं इथं लेखकांनी म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. तर ना जनाची ना मनाची. आता अगदीच हा ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या बद्दलचा हा लेख आहे. आता अगदी मी इथं हायलाइटेड केलेला आहे व तुम्हाला ते न्यूज पण सांगितले ते तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, त्यानंतर सत्ताकारण आहे, पण सत्ताकारणमध्ये आपल्यासाठी काही गरजेचं नाही, त्यामुळे स्किप केलात तरी चालेल. त्यानंतर करिअर वृत्तांत गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पहा आजचं द हिंदूमध्ये पण अगदी गरजेच्या काही 2-3 बातम्या आहेत त्या आपण घेऊन थांबणार आहोत. तर सुप्रीम कोर्टाची ही आपण पाहिलेली आहे न्यूज की ईडीला त्यांनी सोडून जायला सांगितलेलं आहे. जर तसं केलं नसेल किंवा जर आणखी जर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर सेंट्रल गव्हर्नमेंटनी अशा पद्धतीने जर अपॉइंटमेंट केली असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अगदीच त्यांचा कार्यकाळ जर वाढवून देत असेल तर सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली म्हटलेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला तुम्ही लेखी कारण वगैरे तिथं नोंदणी करायला हवी की आम्ही या व्यक्तीची परत एकदा नियुक्ती करत आहोत. म्हणजे जर तसं होत नसेल, लेखी कारण जर तुम्ही नोंदवून देत नसाल तर ते अगदी चुकीचं आहे व ते इलिगल आहे. आम्ही त्याला म्हणजे तशा पद्धतीने त्याला कॉशस करू टाकू असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर पहा सेंट्रल व्ह्यू ऑन काश्मीर सिच्युएशन हॅज नो बिअरिंग ऑन 370 केस सुप्रीम कोर्ट. हे सध्याला केस म्हणजे 2 ऑगस्टपासून याबद्दलची चालू होणार आहे. त्यानंतर GST काउन्सिल टू इम्पोज 28% टॅक्स ऑन ऑनलाईन गेमलिंग फर्म्स. ओके, सध्याला जे रमी खेळा पैसे जिंका किंवा टीम बनाव जे ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत त्यावरती सध्याला काय 28% GST लागण्यात येणार आहे. ओके, म्हणजे पहा सेंट्रल गव्हर्नमेंट कशामुळे त्यांना रेग्युलेशनमध्ये आणत नाही, तर सध्याला सेंट्रल गव्हर्नमेंट पण तिथून भरपूर पैसा कमावत आहे, पण यामुळे अगदीच काही जणांची आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात आहेत. हे सेंट्रल गव्हर्नमेंटला करणं अगदी गरजेचं आहे. कारण अगदी रमी खेळा पैसे जिंका आपल्याला जरी माहिती झालं म्हणजे अगदी चांगलं जरी वाटत असेल तरी पहा ते रेग्युलेट कुठून होत आहे किंवा त्याच्यावरती पैसे कुठून येत आहेत त्यांच्याकडे हे आपल्याला कोणालाच माहिती नाही की त्यामध्ये पैसे कुणाचे आहेत व कोण देत आहे आपल्याला पैसे. ओके, त्यामुळे याला मस्टली रेग्युलेट व्हायनं गरजेचं आहे, परंतु सध्याला सेंट्रल गव्हर्नमेंट त्यावरती ॲक्शन घेत नाही. ही एक दुर्दैवी बाब आपल्याला दिसून येते. त्यानंतर पहा आजची एडिटोरियल. आजचे दोन्ही एडिटोरियल कामाचे आहेत व आय थिंक तुम्ही म्हणजे आय होप की तुम्ही कालचं एडिटोरियल वाचला असाल व जरी नाही वाचला असाल तरी PDF अगदी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, तर प्लीज तिथून जाऊन तुम्ही ते एकदा वाचून घ्या. कारण कालच्या एडिटोरियलला बेसिस धरूनच आजचं एक एडिटोरियल आलेलं आहे, जो की काल वुमन एम्पॉवरमेंटचं मी बोललेलो होतो तोच परत आज इथं पण आलेला आहे. तर पहा डेमोग्राफिक ट्रान्झिशन अँड चेंज इन वुमन्स लाईफ. ओके, आता पहा भारताची पॉप्युलेशन ग्रीव फ्रॉम 340 मिलियन ॲट इंडिपेंडन्स टू 1.4 बिलियन सध्याला. ओके, 340 मिलियनपासून आता सध्याला किती आहे 1.4 बिलियनवर आपली पॉप्युलेशन सध्याला गेलेली आहे. म्हणजे भरपूर आपण प्रगती केलेली आहोत, बरोबर. म्हणजे आता सध्याला आपण करोडवरती म्हणजे करोडच्या घरात आपण खेळत आहोत एक. तर आता पहा ही बिलियनवर पोहोचल्यानंतर पॉप्युलेशन बिलियनवर पोहोचल्यानंतर आता यामध्ये आपलं जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे ती आपण थोडंसं स्टडी करूयात. तर त्यामध्ये दिलेलं आहे पहा 1941ला पुरुषाची लाईफ एक्सपेक्टन्सी होती ती किती होती पहा, तर 56 वर्ष एवढी लाईफ एक्सपेक्टन्सी होती. व या 56मध्ये पण 50%च व्यक्ती जगत होते, 50%च 56पर्यंत जायचं आहे. बाकीचे जे 28 बाकीचे जे 50% होते हे फक्त
28 वर्षापर्यंत जगत होते. ओके, हे पुरुषांबाबत होतं 1941ची. पण आता हीच जर लाईफ एक्सपेक्टन्सी जर तुम्ही आता काढली तर सध्याला आहे पहा, ही 69 वर्ष आणि 75 वर्ष आहे. म्हणजे 75 वर्ष किती जगतील तर 50% जे पुरुष आहेत ते 50% पुरुष हे 75 वर्ष जगत आहेत व त्यापैकी 50% हे 69 वर्ष एवढं आयुष्य जगत आहेत सध्याला. ही आपली लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. मग 1941ला किती फक्त 56 वर्ष होती व आता 75 वर्ष आहे. मग यावरून बेसिसवरून आपल्याला सांगता काय होतं तर अगदीच पूर्वीची लाईफ एक्सपेक्टन्सी खूप कमी होती. मग लाईफ एक्सपेक्टन्सी खूप कमी असल्यामुळे इथं काय जे पुरुष किंवा जे लोकसंख्या होती किंवा जे अपत्यांची संख्या होती घराघरामध्ये ती जास्त असायची. कारण पहा, अगदी आई वडिलांना वाटायचं की आपली जी अपत्य आहेत ती जर मिली म्हणजे 50% जर तिथंच अपत्य जर 28व्या वर्षी जर म्हणजे अगदीच त्यांचं देहांत होत असेल तर आपल्याला बुढ्ढा म्हणजे म्हातारपणी आपल्याला सहारा कोण असेल. ओके, या हेतूने काय अगदीच घरामध्ये जास्त काय असते म्हणजे बर्थ रेट वगैरे त्यांचं जास्त होतं. ओके, म्हणजे पूर्वी 1941 पासून जर तुम्ही घेतला तर तिथे अगदी जास्त कारण होती किंवा बर्थ रेट जास्त होता. आता तुम्ही पण पाहू शकता तुमच्या म्हणजे आई म्हणजे आजी किंवा आई जर असेल तर त्यांचे बंधू वगैरे जर असतील तर त्यांची पहा म्हणजे अगदीच त्यांचं जे हे असेल म्हणजे त्यांची जी भावंड असतील त्यांची भावंडांची संख्या खूप असेल, परंतु आपली भावंडांची संख्या अगदीच 1 किंवा 2 वरतीच आपली भावंड आहेत. ओके, अशा पद्धतीने ती सिच्युएशन राहिली. ती कशामुळे झाली तर पूर्वी लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होती व आता ती वाढलेली आहे. त्यामुळे हे सर्व चेंज इथं झालेलं आहे. मग पहा, ह्या सर्व चेंजमध्ये महिलांचं प्रमाण कशा पद्धतीने बदललं किंवा महिलांचा रोल इथं का बदलला ते आपण पाहणार आहोत. तर पहा, लेखकांनी इथं दिलेलं आहे की चेंज ऑफ फॉर इंडियन वुमन. ओके, मग पहा आता सध्याला तुम्ही जर पाहिलात तर अगदी पुरुष कितीचा असतो आता जर लग्न जर म्हटलं आपण तर 22चा पुरुष व 18ची महिला. अशा पद्धतीने आता सध्याला देखील काय आहे तर आपल्याकडे विवाहाचं इथं एक प्रमाण आपण फिक्स केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 22 या वयाचा जर पुरुष असेल तर स्त्री कितीची असते 18 वर्षाची असते. बरोबर. मग पहा, यामुळे काय होतं तर नेमकं पुरुषांचं लाईफ एक्सपेक्टन्सी काय आहे 75 वर्ष आहे किंवा 69 वर्ष घ्या तुम्हाला जे कोणतं चांगलं वाटेल ते. ओके, जर आपण 69 वर्ष जर धरलं तर पुरुष काय लवकर मरणार आहे कारण त्याचं वय जास्त आहे व स्त्री काय उशिरा म्हणजे थोडंसं पुन्हा त्यांचं काय होतं देहांत वगैरे होणार आहे. हे आपलं इथं बेसिकली दिसतं. मग यामुळे सध्याला भारतीय नारीमध्ये काय विडोचं प्रमाण जास्त वाढत आहे म्हणजे विधवांचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. त्याचं एकच कारण आहे की आपण पुरुषांना लवकर म्हणजे पुरुषांचं वाढतं वय किंवा पुरुषांना जास्त आपण वयानुसार जास्त केलेलं आहे व स्त्रियांना विवाहाचं वय कमी केलेलं आहे. तो एक मुख्य कारण तिथं दिसून येतो. मग आता याच्या पुढे गेल्यानंतर इथं लेखकांनी दिलेलं आहे की भारतामध्ये पहा 25% जे हे आहेत जे सोशल नॉर्म्स आहेत तिथं 25% सोशल नॉर्म्समध्ये असं देण्यात आलेलं आहे की तुम्ही पुरुषांना जास्त प्राधान्य देता. कशामुळे तर बुढेपणामध्ये किंवा म्हातारपणे आपल्याला तो सहारा देईल किंवा आपल्याला तो पोसेल या हेतूनेच पुरुषांचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे. परंतु जर स्त्रियांचं जर प्रमाण आपण जर तिथं घेतलं तर ते कमी आहे. स्त्रियांना आपण कधीच म्हणत नाही. म्हणजे आता सध्याला पहा जे हे आहे बर्थमध्ये फक्त पुरुषाला आपण प्राधान्य कशामुळे देतो तर त्याचं नेमकं कारण तेच आहे ना. ओके, पुरुषांना आपण प्राधान्य कशामुळे देतो तर पहा बुढ्ढेपणी किंवा म्हणजे ते परत परत बुढ्ढे हा शब्द येत आहे कारण पहा हिंदीचा शब्द माझ्यावरती खूप प्रभाव झालेला आहे. ओके, म्हणजे म्हातारपणी आपल्याला कोणीतरी हा आधार असेल या हेतूने जे आईवडील असतात त्यांनी पुरुषांना किंवा मुलाला प्राधान्य जास्त देतात न की मुलीला. ओके, आता यामध्ये पण त्यांनी दिले 11%च पॅरेंट्स जे आहेत त्यांनी फक्त मुलीला प्राधान्य देतात, बाकीचे सर्व म्हणजे मुलाला प्राधान्य देतात. मग हे आपल्याकडे काय आहे तर जेंडर इनइक्वॅलिटी आपल्याला इथं बेसिकली दिसून येते. मग आता सध्याला किती प्रमाण आहे तर 2-2 म्हणजे प्रत्येक घरामध्ये 2 मूल अगदी असू शकतात किंवा अपत्य आता सध्याला किती होत आहेत प्रत्येक घरात तर अगदीच 2. ओके, आपण तशा पद्धतीने 2005च्या कायद्यानुसार क्रायटेरिया आपण ठरवून दिलेला आहे. बरोबर. मग पहा आपल्याला लोकसंख्या कमी करायची म्हणून आपण आता 2 अपत्यांची संख्या इथं ग्राह्य धरली आहे. मग हे 2 अपत्यांच्या संख्येमध्ये पुरुष म्हणजे मुलगा होईलच याची काय गॅरंटी आहे आपल्याला, हा तिथं नेमका इश्यू झालेला आहे. ओके, मुलगा होईल याची शक्यता आपल्याला तिथं दर्शवता येत नाही. पूर्वी काय 4-4, 5-5 वगैरे अपत्य असायची त्यामुळे त्यामध्ये पहा तिथे गॅरंटीड एक तरी मुलगा निघायचाच. ओके, 4-4 अपत्यांमध्ये एक तरी मुलगा नक्की असायचा. परंतु आता सध्याला 2च अपत्य होत आहेत. मग या 2 अपत्यांमध्ये एक मुलगा होईल याचे चान्सेस आपल्याला दिसता येत नाहीत किंवा फक्त 25% चान्सेस आपण इथं देऊ शकतो. हा इथं नेमका मुख्य इश्यू राहिलेला आहे. त्यामुळे सध्याला काय जे अबॉर्शन रेट आहे ते पण इन्क्रीज झालेलं होतं किंवा
जे जेंडर बेस्ड अबॉर्शन होतं ते पण इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसून आलेलं होतं, परंतु त्याबद्दल आता कायदे आले व त्या कायद्यानुसार पण ते आता इलिगल करण्यात आलं. मग ही चांगली गोष्ट आहे, परंतु याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने झाला पहा सोसायटीवर. तर सध्याला मी काय म्हटलं की पहिल्यांदाच एक गोष्ट क्लिअर केली होती की सध्याला जे आईवडील असतात ते मुलाला प्राधान्य कशामुळे देतात, तर अगदीच त्यांना म्हातारपणी आपल्याला कोणीतरी आधार असावं हे त्यांचं एक मुख्य उद्दिष्ट असतं, बरोबर. मग पहा, या उद्दिष्टाला धरून जर आपण पाहिलं व 69व्या वर्षी जर अगदी पुरुषाचं जर निधन होत असेल तर महिलांचं तर लवकर निधन होणार नाही, म्हणजे महिलांचं विधवाचं प्रमाण जास्त आहे. मग यासाठी आता पॉलिसी फ्रेमिंगमध्ये आपल्याला कशा पद्धतीने मदत होईल तर ते आपण पाहावं लागेल. तर पॉलिसी फ्रेमिंगमध्ये आपल्याला सांगता येतं की पुरुष विधवांचं प्रमाण कमी परंतु महिला विधवांचं प्रमाण जास्त होणार आहे. या बेसिसवर आपण अगदीच जे येणारी पॉलिसी आहे तर त्या बेसिसवर तुम्ही तुमची पॉलिसी काय वर्ग करू शकता. व पहा, सध्याला आपलं काय आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंडमध्ये आहोत आपण, म्हणजे आपली सध्याला पॉप्युलेशन काय आहे, यंग आहे, परंतु येणाऱ्या आगामी काळामध्ये ही यंग पॉप्युलेशन काय बुड्डी होईल. मग म्हणजे ही म्हातारी जर झाली आपल्याला तर यांच्याबद्दल आपल्याला काय वेलफेअरचा पैसा जास्त खर्च करावा लागेल. त्यामुळे भारत सरकारने लवकरात लवकर पॉलिसी फ्रेमवर्कमध्ये चेंजेस करणे गरजेचे आहे, तसं लेखकाचं इथं म्हणण्यात दिलेलं आहे. मग आता इथं आकडेवारी पण दिलेली आहे व याचं नेमकं इश्यू काय होता हे सर्व मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त इथं काही गरजेचं नाही आहे. तर महिलांचं किंवा तुम्ही जे म्हणता की म्हणजे महिला सक्षमीकरण, इथं पण तुम्ही हे 2-4 पॉईंट तिथं नक्की टाकू शकता की पूर्वी पुरुषांचं प्रमाण तशा पद्धतीने होतं. आता पहा, महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त महिलांचंच होत नाही, म्हणजे जी मुलगी आहे तिचं सक्षमीकरण होत नाही, तर विधवांचं पण तिथं सक्षमीकरण आलं. त्यामुळे इथं तुम्ही सांगू शकता की पुरुषांचं प्रमाण म्हणजे 69 वर्ष पुरुष जगल्यानंतर अगदी 4 वर्ष तरी विधवा म्हणजे जिवंत असू शकते. मग त्या 4 वर्षात ती खाऊ काय शकेल किंवा म्हणजे ती कुणावर डिपेंड राहील, हा तिथं नेमका मुख्य प्रश्न आहे ना. यासाठी आपल्याला पॉलिसी फ्रेमवर्क करणं गरजेचं आहे. ओके, असं लेखकांनी इथं दिलेलं आहे. हे पण तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटमध्ये तुमच्या भाषेमध्ये ते नक्की लिहू शकता. त्यानंतर पुढे पहा, सिटीजन ॲक्शन फॉर क्लीनर पॉलिटिक्स. आता अगदीच हा लेख खूप गरजेचा आहे, परंतु UPSC आणि MPSCला असा प्रश्न विचारेलच का असं मला वाटत नाही की UPSC प्रश्न विचारेल, परंतु तुम्हाला हा लेख आणि याचं रिलिव्हन्स माहिती असणं अगदी गरजेचं आहे. म्हणजे हा लेख जर आपल्या भाषेत जर म्हणायचं जर असेल तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. आता थोडंसं तुम्हाला इतिहासात मी घेऊन जाईल. पहा, 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला व 1946मध्येच काय आपली भारतीय संविधान सभा बसलेली होती. ओके, मग भारतीय संविधान सभा जेव्हा बसलेली होती तेव्हा जे संविधान निर्माते होते किंवा जे खासदार होते, संसदेमधील जे खासदार होते ते अगदी इंटेलेक्च्युअल होते. इंटेलेक्च्युअल म्हणजे अगदीच ते काय पुस्तकं वगैरे वाचायचे किंवा त्यांनी अगदी शिक्षण वगैरे चांगल्या पद्धतीने त्यांनी ग्रास्प केलेलं होतं. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, जवाहरलाल नेहरू आले, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आले किंवा KM मुन्शी, अगदी जे नाव घ्याल ते सर्व तेव्हाचे काय होते ते अगदीच व्हिजनरी नेते होते किंवा त्यांनी तशा पद्धतीने डिग्री हासिल करूनच त्यांनी तिथं जाऊन बसलेले होते, बरोबर. म्हणजे ते अगदी आजच्या काळामधील तशा पद्धतीने प्रोडक्टिव्हिटी जे पूर्ण हे करत आहेत तशा पद्धतीने ते तेव्हाचे नेते बिलकुल नव्हते. ओके, मग पहा 1947चा काळ गेला. मग त्यानंतर काय झालं, सर्वांना घटना समजली व घटना समजल्यानंतर 1960च्या दशकापासून पहा अगदीच जास्त पॉलिटिकल पार्टीजचा तिथं उदय वगैरे चालू झाला. मग पॉलिटिकल पार्टीचा उदय चालू झाल्यानंतर अगदीच प्रत्येकाला आपली पॉलिटिकल पार्टी म्हणजे त्यांचं उदय ठरवण्यासाठी किंवा त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी काय केले, जे पैसे आहेत ते पैसे कोण देतील, मग तर अगदीच हवाला पार्टीज किंवा जे डॉन्स वगैरे जे होते, म्हणजे तेव्हाचे त्या काळातील जे माफियाज वगैरे होते त्यांच्याकडून काय करायचे तर हे लोनमध्ये वगैरे पैसे घ्यायचे, बरोबर. म्हणजे 1960 नंतरच्या दशकामध्ये पहा जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना सस्टेन करण्यासाठी किंवा त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना पैशाची गरज पडायला लागली. मग ते पैसे कोणापासून घ्यायचे, डॉन माफिया यांच्याकडून पैसे उधार घ्यायचे. कारण पहा, बँक तर एवढे लोन वगैरे देत नाही, परंतु एखादी डॉन वगैरे असेल किंवा माफिया वगैरे असेल ते मूवीमध्ये पाहताना तुम्ही अगदी त्याच पद्धतीने वसुली भाई टाईप, ओके, तशा पद्धतीकडून इथून काय पैसे वगैरे त्यांनी उचलून घ्यायचे, बरोबर. मग त्यांनी पैसे वगैरे घेत गेले. मग पहा पॉलिटिकल पार्टी अगदी यांचं देणं जे आहे ते फेडू शकले नाही किंवा यांना पैसे वगैरे ते परत वगैरे करू शकत नव्हते, कारण एवढं तिथून इन्कम तर भारतामध्ये तेवढं इन्कम तर आपल्याकडे नव्हतं, कारण सध्याला नुकतंच आपण काय झालेलं होतं म्हणजे भारत देश स्वतंत्र झालेला होता. मग अगदी ह्या डॉन माफियांना वगैरे थोडंसं खटकायला लागलं की आपण यांच्याकडे का मागायचं किंवा प्रत्येक गोष्टीला आपण यांच्याकडे काय जायचं. मग यांनी काय केले, पुन्हा जसं जसं 1970-80 हा काळ जसं जसं उदय होत गेला तसं तसं यांनी काय केलं पहा, तर हे डॉन माफियाज वगैरे जे होते ते स्वतः पॉलिटिकलमध्ये आले. म्हणजे हे जे संसद होती यांनी काय म्हटले पहा, आपण सध्याला या पॉलिटिकल पार्टीला पैसे देतो व यांच्याकडून आपण आपलं काम वगैरे जे आहे ते करून घेतोय सध्याला, बरोबर. मग पहा यांनी काय
विचार केले की आता सध्याला आपण यांना पैसे देत आहोत, मग हे पैसे द्यायचे कशाला, आपण स्वतःच निवडणुकीत थांबून व आपणच इथं निवडून जाऊयात, मग आपण आपले कामं डायरेक्टली करू शकतो असं त्यांना वाटलं. व ते काय झाले, जे डॉन माफिया वगैरे होते किंवा जे क्रिमिनल्स होते ते सध्याला डायरेक्टली संसदेमध्ये वगैरे यायला लागले. व संसदेमध्ये येताना आपलं मतदान तर अगदीच तेव्हाची जनता जी होती आपली ती अशिक्षित होती जनता, त्यामुळे जे आहे आपलं संसद जे होतं किंवा जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वगैरे जे सर्व काही आहेत ते सर्व काय झालं, क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स 1970च्या दशकातून अगदी जास्त पद्धतीने वाढायला लागलं. आता तुम्ही KGF वगैरे मूवी पाहिलेला असाल, तर KGF मध्ये पण तेच आहे ना, त्यांनी तेच दाखवलेलं आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स कशा पद्धतीने झालेलं आहे. कारण वरी कुणाचा तरी हात असल्याशिवाय म्हणजे ते करू शकत नाहीत, कारण बॅकग्राऊंडला पैसे तर जास्त होते ना त्या व्यक्तीकडे, तर तोच इथं सत्तेमध्ये वगैरे येत होता. कारण पहा, जनतेला पैशाचं म्हणजे लालच वगैरे दिली तर जनता काय करायची, डायरेक्टली मत वगैरे त्यांना द्यायची, मग मत दिल्यानंतर झालं ते निवडून जायचं. मग अशा पद्धतीने हे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालं. मग त्याचा इम्पॅक्ट आता 1970च्या दशकापासून आता सध्याला इम्पॅक्ट काय झालेला ते आपण पाहूयात. तर पहा, सध्याला संपूर्ण भारतामध्ये 4001 सिटिंग MLAs आहेत, म्हणजे 4001 एवढे काय आहेत भारतामध्ये MLA आहेत. त्यापैकी 1777 एवढे MLA काय आहेत त्यांच्यावरती सिरियस ॲक्शन वगैरे चालू आहे, किंवा 44% जे MLA आहेत, 4000 पैकी 44% जे MLA आहेत यांच्यावरती क्रिमिनल्स केस सध्याला चालू आहे. ओके, काहींना वाटेल की ही अगदी चुकीची आहे किंवा तुम्ही काही पण बोलत आहात असं जर काही व्यक्तींना वगैरे नक्की वाटेल, पण पहा, हे प्रूव्ह करण्यासाठी यांनी इथं अगदी पुढे दिलेलं आहे की हे तसं नाही आहे, तर हे अगदी खरं आहे, हे रियालिटी आहे. व त्यांच्यावरती हे फक्त म्हणजे 44% व्यक्तींवर अगदी कदाचित कुणी आरोप वगैरे दाखल केला असेल असं असेल तर बिलकुल नाही, तर यांच्यावरती फ्रेश FIR वगैरे झालेली आहे. म्हणजे सॉरी, फ्रेश म्हणता येणार नाही, परंतु FIR आहे व FIR मध्ये हे चार्जेस प्रूव्ह झालेले आहेत. ओके, FIR मध्ये पोलीस पहा, म्हणजे पोलीस पहिल्यांदा FIR लिहून घेतात व त्यावरती चार्जशीट तयार करतात, जे की न्यायालयामध्ये जाते. मग पहा, हे केस ट्रायलमध्ये तर गेले नाहीत, परंतु पोलिसांनी यावरती FIR आणि चार्जशीट तयार केलेली आहे. हे असे पद्धतीचे केसेस आहेत 44%. व यांच्यावरती आता न्यायालयात जर गेलं तर कदाचित यांना 5 सालची तरी सजा नक्की प्रूव्ह होऊ शकेल असे यांच्यावरती केसेस आहेत. मग पहा, एवढं जर म्हणजे ते क्रिमिनल्स असतील तर आपण त्यांना काय निवडून देतोय, हे आपले डोळे उघडणारी एक शोकांतिका आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर पुढे द डाटा इज आय ओपनर. पहा, इथं मी तेच म्हटलं की डाटा जो आहे तो आय ओपनर आहे. आता इथं दिलेला आहे पहा, इट इज वी डिग डीपर अँड लुक ॲट सिरियस क्रिमिनल केसेस विच ऑन कन्व्हिक्शन वुल्ड लीड टू जेल ऑफेन्स फॉर 5 years ऑर मोर. आता मी जे काही बोललो ते इथं सर्व ते दिलेलं आहे. आता पहा, यापैकी आता 47 MLAs मर्डर केस आहेत. आता जे सर्व आपण जो डाटा पाहिला 1136, देअर आर 1136 28% ऑफ सच MLAs टुडे, देअर आर 47 MLAs विथ मर्डर केस. आता पहा, हे जे 1777 MLA होते ना, त्यापैकी किती 1136 MLA असे आहेत ज्यांच्यावर 5 वर्षापेक्षा जास्त सजा होऊ शकेल. त्यामध्ये किती आहेत पहा, 28% सच MLAs, देअर आर 47 MLA वरती काय आहेत तर मर्डर केस आहेत, यांनी मर्डरचे चार्जेस आहेत. त्यानंतर दुसरे आहेत 181 अटेम्प्ट टू मर्डर केस आहे. ओके, आर्टिकल 307 IPC 307, त्यानंतर IPC 302. ओके, 47 वरती मर्डर केस आहे, अटेम्प्ट टू मर्डर 181. त्यानंतर पुढचा आहे रेप, 14 MLAs वरती रेप केस तिथं चार्जेस आपल्याला दिसून येतात. म्हणजे एवढे सध्याचे जे MLAs आहेत ते आपले क्रिमिनल आहेत असं आपण तिथे डायरेक्टली सांगू शकतो. फक्त यांना क्रिमिनल म्हणण्याची जी ताकद आहे ती न्यायालयात आहे, फक्त न्यायालयात ती प्रोसिजर पार पडली नाही. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे तर ज्युडिशियल पेंडन्सी जास्त असल्यामुळे आपला तो इश्यू सांगता येतं. त्यानंतर यामध्ये क्रिमिनल जास्त असण्यामागची जे राज्य आहेत ते पहा, दिल्ली एक आहे, बिहार 59%, दिल्ली 53%, महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगणा 39%. आपण पण काही म्हणजे जास्त हे नाहोत, तर आपल्यामध्ये जे MLAs आहेत त्यांचं 39% MLAs काय आहेत तर क्रिमिनल्स त्यांनी पण आहेत असं आपण तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 38, ज्या उत्तर प्रदेशला आपण म्हणजे डेली असतो तर तिथं तसं नाही आहे, तर ते अगदीच त्यांचं प्रमाण कमी आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे ॲटलिस्ट आता पहा आपल्यापैकी काही जणांना वाटेल की आपली जी पार्टी आहे ती अगदी चांगली आहे किंवा दूध की धुली आहे असं वाटेल, परंतु तसं काही नाही आहे. BJPचे MLAची आकडेवारी दिलेली आहे पहा, इथं 470 MLA आहेत, त्यापैकी 337 सिरियल क्रिमिनल केसेसमध्ये इन्क्लूड आहेत. BJPचे 479 MLA आहेत, त्यापैकी 337 वरती काय सिरियस क्रिमिनल केसेस आहेत. त्यानंतर INC वाटेल तर INCचं पण तसंच आकडेवारी आहे, 334 MLA आहेत टोटल त्यांचे, त्यापैकी 194 वरती काय सिरियस क्रिमिनल केसेस तिथं ॲक्टिव्ह आहेत. ओके, म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आज काय आहे तर त्यांचं क्रिमिनल ॲक्टिव्हिजेशनमध्ये
सपोर्ट आहे असं आपल्याला बेसिकली इथं दिसून येतं व हेच कुठेतरी पॉलिटिकल पार्टीचं वगैरे चुकत आहे. मग त्यांनी अगदी आखरीला शेवटी सजेशन पण त्यांनी दिलेलं आहे, ते पण आपण पाहणार आहोत. त्यानंतर पुढे या. आता सध्याला आपण जी पार्लिमेंट चालू आहे त्या पार्लिमेंटचं थोडंसं आपण जर चर्चा केली तर ते पण बरं होईल. तर आता इथं त्यांनी दिलेली आहे आकडेवारी पहा. 2019च्या लोकसभा इलेक्शनमध्ये BJPचे 116 MPs होते जे की क्रिमिनल रेकॉर्डपासून बिलॉंग करतात. त्यानंतर INCचे 29 MLAs आहे, सॉरी MPs आहेत, DMKचे 10, म्हणजे सगळेच्या सगळे इथं काय म्हणू शकता. आता जे शब्द म्हणायचं आहे ते तुम्हाला म्हणजे आय थिंक समजलेलं असेल. आता 2019ची पण मी इथं आकडेवारी दिलेलीच आहे. त्यानंतर पुढे या. नेटवर्थ इलेक्शन स्पेंड. आता पहा सध्याला आपल्याकडे काय जास्तीत जास्त इलेक्शनवर पैसा जास्त खर्च होत आहे, ही इथं शोकांतिका आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. जेंडर रिप्रेझेंटेशन इज लो विथ ओनली 9% ऑफ इलेक्टेड वुमन इन MLAs. पहा 9% MLAs फक्त सध्याला काय आहेत ते निवडून आले आहेत त्या महिला आहेत. 9% एवढंच फक्त तिथं काय रिप्रेझेंटेशन महिलांचं राहिलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये. ही एक शोकांतिका आहे. आपण म्हणजे आपण म्हणतो की 50% तिथं रिप्रेझेंटेशन असायला हवं व पॉलिटिक्समध्ये आपण फक्त 9% महिलांना जर प्राधान्य देत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. किंवा पहा जे व्यक्ती तशा पद्धतीने चर्चा करतात त्यांना अगदी हे समजणं गरजेचं आहे किंवा ती रियालिटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे मोस्ट MLAs आर कॉलेज ग्रॅज्युएट्स ऑर मोर 66. ओके, 66% जे MLAs आहेत सध्याला त्यांनी फक्त कॉलेज ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. बाकी म्हणजे अगदी तुम्ही समजून घेऊ शकता की कॉलेज ग्रॅज्युएशनच्या वेळी तुम्हाला पण काय म्हणजे नॉलेज होतं व आता काय नॉलेज. म्हणजे पहा एखादी व्यक्ती आता अगदीच महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जेव्हा मी कॉलेज ग्रॅज्युएशन केलं त्यावेळेस मला पण तशा पद्धतीने काहीच माहिती वगैरे नव्हतं. पण जेव्हा मी UPSC ॲस्पिरंट म्हणून आलो ना त्यावेळेस अगदी पुस्तकं जेव्हा वाचायला लागली तेव्हा अगदीच आपले पण माइंडचे धागेदोरे वगैरे खुललेले आहेत. अगदी त्या बेसिसवर कॉलेज ग्रॅज्युएटर्स आहेत ते 66% MLAs आज निवडून तिथे गेलेले आहेत. म्हणजे अगदी त्यांच्याकडे ते नॉलेज आहे का मग पार्लिमेंट चालवण्याचं? बिलकुल नाही. तरी पण ते गेलेले आहेत. कशामुळे? तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स झालेलं आहे. ओके, त्यानंतर विनिंग डिपेंड्स ऑन द वेल्थ ऑफ कॅन्डिडेट. पण हे सध्याला कशामुळे होत आहे तर फक्त हे पैशामुळे होत आहे. तर आज सध्याला पैसे ज्याच्याकडे आहेत जिसकी लाठी उसकी भैंस अशा पद्धतीने इथं कार्य होत आहे हे इथं दाखवून दिलेलं आहे त्यांनी. ओके, आता इथं 5-5 करोड वगैरे तिथं दिलेले आहेत ते आपल्यासाठी गरजेचं नाही, परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की पैसा हा मुख्य रोल आहे पॉलिटिक्समधील. त्यानंतर आता ही प्रूव्ह करण्यासाठी पहा त्यांनी म्हटलेलं आहे की द स्पेंड ऑन इलेक्शन नाऊ इज ॲट ऑल टाईम हाय. क्लोथ्स, मोबाईल्स, कुकिंग इक्विपमेंट. पहा पूर्वी फक्त पैसे दिले जायचे तर आता तसं राहिलं नाही आहे. तर सध्याला कुकिंग इक्विपमेंटचं देत आहेत किंवा अगदीच क्लोथ देत आहेत, मोबाईल देत आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी वगैरे त्यांना आपण प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे मलाच वोट द्या तुम्ही यासाठी आपण जनतेला काय देत आहोत तर पैशाच्या रूपातमध्ये त्यांना काय मोबाईल, त्यानंतर अगदीच क्लोथिंग हे सर्व तिथं प्रोव्हाइड करत आहोत. यामुळे पहा आपल्याकडे स्पेंड किती आहे इलेक्शनचं तर पहा एस्टिमेट शोज दॅट द एक्सपेंडिचर इन लोकसभा इलेक्शन इज मोर दॅन दॅट इन द युनायटेड स्टेट्स प्रेसिडेन्शियल इलेक्शन. पहा युनायटेड स्टेट्सच्या प्रेसिडेंटचं इलेक्शनपेक्षा जास्त आपण पैसा कुठं आपल्या लोकसभेच्या इलेक्शनवरती खर्च करतो. ही एक भारताची शोकांतिका आपल्याला राहिलेली आपल्याला दिसून येते. ओके, मग पहा ही शोकांतिका आपण कमी करू शकतो का किंवा हे आपल्याला कमी करता येतं का? बिलकुल कमी करता येतं. पहा आपल्याकडे जे पॉलिटिकल पार्टी असते म्हणजे आता INC घ्या किंवा BJP घ्या, ही पॉलिटिकल पार्टी मला तिकीट दिली नाही म्हणून मी काय करतो दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये वगैरे जॉईन होतो. पहा ही आहे म्हणजे ही जी स्कीम आहे की पॉलिटिकल पार्टी तिकीट देणं ही स्कीम दुसऱ्या देशांमध्ये नाहीच, परंतु भारतामध्ये ती सस्टेन आज देखील करत आहे. कशामुळे करत आहे मग ते आपण पाहूयात थोडंसं. ओके, पहा मी काय म्हटलं परत एकदा सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका घ्या किंवा अन्य युरोपियन युनियन घ्या, तिथे पॉलिटिकल पार्टी एखाद्या व्यक्तीला तिकीट देत नाही तर तिथे तिकीट कोण देतं तर जनता काय करते पहा. म्हणजे तिथं पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला निवडून यावं लागतं. ओके, पहिल्या फेरीमध्ये आता INCची पहिली फेरी असेल तर तिथं तुम्हाला निवडून यावं लागेल व BJPचं पण तसंच. म्हणजे पॉप्युलॅरिटी बेसिसवरून तुम्हाला काय तिथं तिकीट दिलं जातं युनायटेड स्टेट्स, त्यानंतर अगदीच युरोपियन युनियनमध्ये वगैरे. म्हणजे तिथं पैशाचा अपव्यय वगैरे तिथं टाळला जातो किंवा तेथील जनता पण इंटेलेक्च्युअल आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा त्या पॉलिटिकल पार्टीमध्ये जिथून तुम्ही उभा राहणार आहात तिथून पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला निवडून यावं लागतं. मग त्यानंतरच तुम्हाला काय देते पॉलिटिकल पार्टी तिकीट देते. ओके, मग पॉलिटिकल पार्टी तिकीट दिल्यानंतर पहा पॉलिटिकल पार्टीला आपण समजून येतं की हा विनिंग कॅन्डिडेट जास्त आहे, त्यामुळे पॉलिटिकल पार्टी तिथं त्या बेसिसवर वगैरे काम करू शकते. ओके, त्यासाठी तिथं पैशाची वगैरे म्हणजे हे आपल्यासारखं म्हणजे 5 करोड दिल्यानंतर मला तिकीट द्या असं इथं आपल्या भारतामध्ये होतं, परंतु तिथं होत नाही. हा एक ब्युटी आहे तिकडे. ओके, मग हे आपल्याला जर आता ही जी पद्धत आहे ती आपल्याला बदलता येते का? बिलकुल बदलता येते, परंतु याला पॉलिटिकल पार्टीजला पुढाकार पाहिजे. परंतु सध्याला पॉलिटिकल पार्टी पुढाकार घेईल का तर पहा पॉलिटिकल पार्टी पुढाकार जरी घेतली
तरी त्यांना माहिती आहे की मी जर आज पुढाकार तशा पद्धतीने जर घेतला तर आज जो व्यक्ती इथं आहे माझ्या म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचा हा व्यक्ती इथं आहे, तर पहा उद्या लगेच त्याला काय बीजेपी काय करेल, तिकीट देईल व तुम्ही इकडून या असं सांगेल व हा जो व्यक्ती आहे तो लगेच त्या पॉलिटिकल पार्टीकडून तिकीट लढेल. मग ह्या पॉलिटिकल पार्टीचं करिअर खत्म व ही पॉलिटिकल पार्टी जिंकेल का? अगदीच लॉस होईल. मग यामुळे पॉलिटिकल पार्टी सध्याला रिफॉर्म करण्याच्या म्हणजे पॉलिटिकल पार्टी रिफॉर्म करत नाही. मग पहा पॉलिटिकल पार्टी जरी रिफॉर्म करत नसेल तर कदाचित इंडियन नॅशनल जे ईस्ट इंडिया म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ते तरी रिफॉर्म करू शकतं ना, पण ते कशामुळे रिफॉर्म करत नाही? तर पहा सर्वांना माहिती आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याला सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे की सध्याला ते पपेट बनवून बसलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. मग ते रिफॉर्म घेईल का? बिलकुल घेणार नाही. मग हे सर्व आपलं काय कमिटेड ब्युरोक्रेसीचं इथं एक बेस्ट उदाहरण आपलं इथं दिसतं. मग त्यासाठी पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे संविधानिक जरी घटनापीठ असलं तरी यामध्ये प्रॉब्लेम काय झाले की हे स्वतंत्ररित्या काम करत नाही सध्याला. हे कमिटेड ब्युरोक्रेसीचा एक पार्ट बनून बसलेला आहे. यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय करावं लागेल, जे लॉज आहेत फ्लॉड लॉज म्हणून इथं शब्द दिलेला आहे त्यांनी, हे जे फ्लॉड लॉज आहेत ना याला कुठेतरी अमेंड करावे लागतील. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याला पुढाकार घेतला पाहिजे व यामध्ये अगदी हे पुढाकार घेण्यासाठी अगदी एक चॅलेंजिंग व्यक्ती किंवा अगदी एखादी म्हणजे TN सेशन यांच्यासारखं एखादी व्यक्ती येऊन हे रिफॉर्म करणं अगदी गरजेचं आहे. तेव्हाच कदाचित आपल्या भारतीय डेमोक्रेसीला एक वेगळी चलन वगैरे मिळेल असं त्यांचं मत आहे. मग पहा आता हा लेख मग कशामुळे आला, तर हे सर्व तर अगदीच पॉलिटिकल पार्टीजवर बेसिस आहे, परंतु नाही तर हे जर संपूर्ण व पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जरी चेंज नाही केले किंवा पॉलिटिकल पार्टीने जरी चेंज नाही केले तरी हे सर्व चेंज तुम्ही करू शकता. तुमच्या हातात ती पॉवर आहे. तर ती पॉवर कशामुळे आहे, तर 2024मध्ये हे जनरल इलेक्शन होणार आहेत. ओके, मग ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही हे सर्व काही दाखवून देऊ शकता तुम्ही तुमची पॉवर काय आहे ते. ओके, यासाठी हा लेख घेणं गरजेचं होतं. ओके, त्यामुळे मी म्हटलं की पहा हा MPC आणि UPCला तर प्रश्न येईल याची शाश्वती नाही, परंतु पुढल्या वर्षी तुमचं जे भविष्य आहे ते ठरवण्याचा अधिकार तुमच्याजवळ आहे. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर तुम्ही पण जिथं तुम्ही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तुम्ही आहात त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड चेक करूनच तुम्ही मतदान द्या. हे नक्की तुम्ही करू शकता, हे तुमचं कर्तव्य पण आहे. ओके, तर या बेसिसवरून आपण आजच्या लेखमध्ये हेच अगदी चांगल्यारीत्या हे समजून घेऊ शकतो की आपण डेमोक्रेसीला जर सस्टेन ठेवायचं असेल, आपला जर डेमोक्रेसीला चांगल्या पद्धतीने जर पुढे न्यायचं असेल किंवा शाश्वतली जर चालू ठेवायचं असेल तर तुम्ही हेच करू शकता की जे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स आहे ते बाजूला करून अगदी चांगल्या बेसिसवर जे व्यक्ती फ्रेश आहेत त्यांना इलेक्शनमध्ये तुम्ही नक्की काय देऊ शकता, तर त्यांना रिप्रेझेंटेशन देऊ शकता. त्यानंतर त्या व्यक्तीचा अगदीच त्याचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते पण तुम्ही पाहणं अगदी गरजेचं आहे. कारण पहा एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही निवडून दिलात व तो कॉलेज ग्रॅज्युएट आहे फक्त, तर तो जाऊन संसदेमध्ये काय कायदा मांडणार आहे किंवा काय म्हणजे सध्याला काय चालू आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता पहा कॉलेज ग्रॅज्युएशनच्या व्यक्तीला जर तुम्ही जाऊन विचारलात की युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, तो काहीच बोलणार नाही किंवा त्याला काहीच समजणार नाही. हा तिथं मुख्य इश्यू आहे व ही स्थिती आपल्याला चेंज करायची आहे. कारण पहा सध्याला जी ब्युरोक्रेसी आहे, तुम्ही म्हणजे अगदीच उद्या चालून IAS IPS जरी झालात तरी तुमच्याकडे ब्युरोक्रेसी असेल, परंतु तुम्ही पण कदाचित कमिटेड ब्युरोक्रेसीचा पार्ट होतात. त्यामुळे कमिटेड ब्युरोक्रेसी होऊ नये यासाठी अगदीच जे आपली व्होटिंग पॉवर आहे त्याचं तुम्ही अगदीच योग्य कर्तव्य वगैरे बजावू शकता. हेच आपण या लेखमधून बेस्टरित्या घेता येतं. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.